एका षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज बॉयज अनपडवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 3 धाव, 1 गडी बाद। शक्ती कोंडके गेले आहेत फलंदाजासाठी। नवीन फलंदाज शक्ती कोंडके। गोलंदाजीसाठी आले आहेत मनोज जाधव उर्फ लालू। पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण तो काय मनोज जाधव यांनी खेळू दिलेला नाही। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 1 गडी बाद। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवतेज बॉयज अनपडवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 1 गडी बाद। तिसरं षटक घेऊन आले आहे दीपक वाघमारे। ज्याच्या नावातच पक आहे तोच दीपक। आणि मांढरदेव चेता सापडतात, तो वाघ नाही। मांढरदेवचा चेता आहे सुनील काशीद।
डॉट बॉल. तीन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 10. नंतरचे बॉलर आहेत प्रवीण वाघमारे. मूर्ती लहान आणि कीर्तिमान असे बॉलर प्रवीण वाघमारे. त्यांचा सामना करत आहेत शक्ती हबीबी. तीन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. प्रवीण वाघमारेंचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोललेला हा बॉल. सूरज गजनी यांना काय बॉल दिसला नाही म्हणून टप्पा कॅच घेतला. वा 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 सूरज गजनी. एक धावा. अरे माझा वाव कुठे उत्कृष्ट असा टोलला हा बॉल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू प्रवीण वाघमारे यांचा. नवीन बॅट्समन सोहम आणि शक्तीचा डॉट. ज्यांच्या टू व्हीलर ज्या रस्त्यात लावलेल्या आहेत तर प्रत्येकाने आपली टू व्हीलर बाजूला लावावी. फोर व्हीलर आतमध्ये घ्यायची आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवतेज बॉयज आणि पटवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. कोबरा इलेव्हन मांढरदेव संघाला 16 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पुढचा सामना वाघमाळ संघाचे कर्णधार आणि कांबटवाडी संघाचे कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या क्षेत्रात द्यावे. कांबटवाडी संघाचा कर्णधार व वाघमाळ संघाचा कर्णधार दोघांनी टॉसचा बॉस यावे. धन्यवाद.
मनोज जाधव आपण प्लीज आम्ही तुम्हाला कृपया 3 वाट्या लावा चालतील काही प्रॉब्लेम नाही. फलंदाजाचे नाव सांगा. फलंदाज रजनी आणि सूरज आणि संस्कार. सूरज स्वरूप शुभम शुभम आणि स्वरूप शुभम 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 स्वरूप स्वरूप शुभम अशी जोडी मैदानात. एकीकाळीचा बादशाह शुभम सोन्या बैलाचा मालक. चला सामना लवकरात लवकर चालू करावा. शिवतेज बॉईज लवकर अजून बांध. शिवतेज बॉईज शिवतेज बॉईज लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. धीरज कासुर्डे कांबडवाडी संघाचा कर्णधार वाघमाळ संघाचा कर्णधार. टॉस का बॉस. टॉस का बॉस. जयेश आहे ना असंच म्हणतो पण त्याला आणायला लागतं आम्हाला. रातचा मला फोन करायला लागतो. देत नाही ते पैसे. बोलव की त्याला करणे की काय घाल की ए बस कोण बसते. हा करण आहे की बिंदास बोल. मी आहे चाबरापणे गेल तरी काय नाही चांगले करण चांगलं पोरगे देत केले मग आता. मैदानात चालू असलेला सामना कोब्रा विरुद्ध अनपटवाडी. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल ते कोब्रा संघाला. वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले षटक घेऊन आलेले आहेत ते धीरज कासुर्डे मॅन फ्रॉम अनपटवाडी. यावेळेस पिक केला. तिथे एक साईडला असतील क्षेत्ररक्षक. किती धावा अंकित केल्या जातील. एकच धावेवर थांबवले गेलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला 2 धावा झालेल्या आहेत. 16 धावा बनवायच्या असतील कोब्रा संघाला. आतापर्यंत 2 धावा मैदानात लागलेल्या आहेत. यावेळेस धीरजाचा पुढचा चेंडू सामना करतील ते स्वरूप पोळ.
यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु डॉट बॉल येतोय आणि यावेळेस लेग साईडला मोठा फटका खेळलाय, सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा तर सहजरित्या यावेळेस वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले असतील ते दीपक कोंडके, मॅन फ्रॉम अनपटवाडी. त्यांचा सामना करतील ते स्वरूप पोळ. यावेळेस पहिलाच बॉल, सुंदर फेकी होती, ते एकाच धावेवर थांबावे लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती 6 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावा बनवायच्या असतील. यावेळेस पुढचा बॉल, यावेळेस डॉट बॉल म्हणावा लागेल. निर्धाव पद्धतीचा बॉल कमबॅक करताना पाहायला मिळतंय. दीपक आपल्या संघासाठी 10 धावा अजूनही जिंकण्यासाठी, विजयासाठी मिळवाव्या लागतील. यावेळेस येतोय पंचांचा नोचा इशारा. अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. एक तर धावा आधीच कमी द्यायच्या लागतील. एक्स्ट्रा प्लस एक एक्स्ट्रा धाव देताना पाहायला मिळत आहे अनपटवाडी संघ. यावेळेस दीपक याचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल म्हणावा लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव मैदानात मिळताना पाहायला मिळते. यावेळेस एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव करून 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न, 4 धावा सहजरित्या कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला 12 धावा झालेल्या आहेत. अजूनही यानंतरचा होणारा सामना
कांबटवाडी विरुद्ध वाघमाळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉल म्हणावा लागेल. 4 धावांची अजूनही गरज आहे कोब्रा संघाला विजयासाठी. 90% हा सामना कोब्रा संघाच्या हातात पाहायला मिळत आहे. यावेळी दीपक याचा पुढचा बॉल इथे पिक केला लेग साइडला. 4 आणि कोब्रा संघ हा सामना विजय मिळवताना पाहायला मिळत आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक हार्दिक आभार. यानंतरचा होणारा सामना कॅमेरामॅन वाघमाळ विरुद्ध कांबटवाडी दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत टॉस उडवण्यासाठी. टॉस होताना पाहायला मिळत आहे. टॉस वाघमाळ संघाने जिंकलेला आहे. आपला त्वरित निर्णय कळवायचा आहे. हॅलो वाघमाळ संघाने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. वाघमाळ संघ